नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर सन्मति सागर जी संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की आज की आचार्य भगवंत पूर्वचर्चेमध्ये सांगत असताना ग्रंथकारांनी आचार्य भगवंतांच्या ज्ञानाचा आधार घेऊन या मृत्यू महोत्सवामध्ये सांगितलं होतं की मृत्यू दाता कसा, आधी वेगवेगळ्या मृत्यूला उपकारी कसं म्हणायचं, मृत्यू दाता कसा आहे, मृत्यू किंवा समाधी अमृत देणारा कसा आहे, असे वेगवेगळे त्याची उपमा देत होते. आणि त्याच्यात पूर्वचर्चेमध्ये मरण मृत्यू ताप देणार आहे, ताप म्हणजे कष्ट देणार आहे, तरी पण ते अमृता समान आहे असं त्यांनी सांगितलं. कसं, जसं कुंभ म्हणजे कळस अग्नीमध्ये तापल्यानंतरच त्याच्यामध्ये जल धारण करण्याची जी क्षमता आहे ती कच्च्या कळसामध्ये असते काय त्या अग्नीत तापवलेल्या कुंभामध्ये असते, अग्नीत तापवलेल्या कुंभामध्ये. तसं मृत्यू महामहोत्सव करत असताना, मृत्यूला परमोपकारी आपण करत असताना जेवढं आपण तापेन, शरीराला जेवढं तापवेन, आणि शरीराला तापत असताना आत्मा शीत व्हायला पाहिजे, आत्मा शीत व्हायला पाहिजे. उद्योत नामकर्माचा उदय असतो, आतप नामकर्माचा उदय असतो, सूर्यविमाचा आणि चंद्रविमानाचा. त्याचं काय, त्याचं व्याख्या काय, जे स्वतः शीत असतात परंतु त्यांची किरणे उष्ण असतात त्याला आतप म्हणतात. जे स्वतः शीत असतात आणि त्यांची किरण पण शीत असतात त्याला काय म्हणतात, उद्योत म्हणतात. शीत आतप नामकर्मासारखं पाहिजे, शरीर तापलेलं पाहिजे पण आत्मा शीतल असला पाहिजे, परिणाम शांत असले पाहिजेत. त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून साधूंच्या बाबतीत बोलताना वगैरे आचार्य काय सांगत होते, ज्यांचे पाय कायम गरम असतात आणि डोकं ज्यांचं शांत असतं ते साधू यशस्वी होतात. म्हणजे काय, कायम विहारात असलं पाहिजे, पाय गरम, आणि एवढं करून पण बुद्धी शांत राहिली पाहिजे, स्थिर असली पाहिजे. हे साधूचं लक्षण. शरीर तापा लागले म्हणून जर आता आत्मा पण तापा लागला तर तो कुमरणामध्ये जाईल. कुतप करून जे साधू जातात ते कुमरण. जैन धर्माचं मरण महोत्सव सुख आहे, समीचीन काय, तर ते सगळ्याचा त्याग करून अमृत पिल्यासारखा आनंद मानतात, दुःख मानत नाही. ते एखाद्या 7 पिढ्या दरिद्री असणाऱ्या माणसाला जर एखाद्याला चिंतामणी रत्न गावला तर, किंवा ते लोखंडाला लावल्याबरोबर सोनं होणारं पारसमणी तसं गावला तर तो किती खुश होतोय. तसं सम्यक दृष्टी जीवाला समाधी करण्यासारखी वेळ
अनुकूलता, परिस्थिती, साधू संतांचा सहवास, हे सगळं मिळालं आणि समाधी घ्यायला आता मला मिळणार आहे, ही परिस्थितीच त्यांना त्या पारसमणी मिळाल्यासारखं त्यांना आनंद देणार आहे. अमृत मिळाल्यानंतर एक व्यक्ती जर 10-15 दिवस पाण्याचा थेंबसुद्धा मिळाला नाही, असं तहानलेला व्याकुळ झालेला असेल, पाण्याचा एक थेंब मिळाला नाही, अशा व्यक्तीला जर एक तांब्याभर अमृत मिळालं तर त्या व्यक्तीला आनंद येईल काय दुःख होईल? अत्यानंद होणार. कसा होणार? अत्यानंद. तसंच समाधी स्वीकारलेल्या जीवाला समाधी स्वीकारण्यासारखी अनुकूलता, देव, शास्त्र, गुरूंचं सानिध्य, समाज चांगला, क्षेत्र चांगलं, सगळी अनुकूलता, हे सगळं मिळालं तर त्याला काय वाटतंय, ज्या गोष्टीसाठी मी रात्रंदिवस आयुष्यभर कष्ट केलो ती सगळी वस्तू मला मिळाली, म्हणजे अमृत मिळालेल्यापेक्षा तो स्वतःला काय समजतो? श्रेष्ठ समजतो. हा मृत्यू महोत्सव आहे. परत काल त्यांनी सांगितलं, सत्पुरुष जे असतात, पूज्य वीर सागर महाराजांनी काल चर्चा याच्यावर केलेली होती. सत्पुरुष व्रतांच्या कष्टांना सहन करतात आणि त्याचं जे सुफल प्राप्त होतं त्या सुफलाला त्याचा आनंद घेतात. सुख साध्य समाधीसाठी मरणासारखं दुसरं फळ काय नाही. सुमरण व्हायला पाहिजे, त्याच्यासारखं दुसरं कुठलं फळ नाही. म्हणून स्वर्गातले इंद्रादिक पदसुद्धा निर्वाण पद 5 महाव्रतादी पदापेक्षा घोर तपश्चरण करून सिद्ध करण्यासाठी निमित्त असणारं जर कोणतं कारण आहे तर तो मृत्यू महोत्सव कारण आहे. सगळ्यात मोठं कुठलं कारण आहे? मृत्यू महोत्सव. रत्नत्रय तर आम्ही आयुष्यभर पालन केलोय आणि मृत्यूच्या वेळेलाच रत्नत्रयाचा विसर पडला तर, मृत्यूच्या वेळेला त्याच्याबद्दलची आस्था कमी झाली तर नाही. म्हणून आयुष्यभर रत्नत्रयाचं आम्ही पालन कसं केलोय त्याचं उत्तर हे मृत्यू महोत्सव देतं. आज सांगणार आहेत, समाधी धारक उत्तम गती में जाता है. समाधीला ज्यांनी धारण केलेलं आहे ते उत्तम गतीमध्ये जातात म्हणून सांगितलं. अनार्थ शांती मानमत मर्त्यो न त्रियक नापि नारक धर्मध्यानी पुरो मर्तो नशनित्वमरेश्वर. जो आर्त रहित स शांति मरता पाता न तिरियंच नरक गति और धर्म ध्यान अनशन पूर्वक जो मरता सुरपति होता वह. जे आर्त्र रौद्र ध्यान रहित सशांती, समीचीन शांती, सचा अर्थ इथं काय घ्यायचा? समीचीन, सम्यक, सम्यक शांतीपूर्वक जो मरण करतो, पाता न त्रियंच नरकगती, तो त्रियंच कधी होत नाही आणि नरकात कधी तो जात नाही. सशांतीचा, सम्यक शांतीचा अर्थ काय? वीर सागर महाराजजी, सम्यक शांतीचा अर्थ काय? सरळ सागरजी.
कोणत्याही पद्धतीचं भविष्यातला विचार न करता थोडं शारीरिक वेदना झाल्या तर होऊ देत. ह्या अंगावरनं त्या अंगावर झालं म्हणजे मरण बिघडलं असं कुठं नाही. पण शांत अगदी लाकडागत पडलाय, पण डोकीत विचार, आता मी स्वर्गात जाणार आहे, तिथं देव होणार, तिथं सगळे मला भोग भोगायला मिळणार, 56 भोग आहार असणार. पण माझ्या गळ्यात काय असते, अमृताची कुप्पी आहे, तिथं काय मला जेवायला सुद्धा त्रास नाही, एवढं सुख असणार आहे. असं विचार कर, शांतच आहे दिसायला, तर त्याला सशांत म्हणणार काय नाही. थोड्या वेदना व्हायला, थोडे या अंगावर त्या अंगावर चालू आहे, पण आज चिंतन चालू आहे. ह्याच्या असंख्यात पटीनं नरक गतीमध्ये दुःख भोगलोय. शरीर आहे, त्याचं काम ते करायला लागलं. ह्या शरीराची आणि आत्म्याची अनादी कालापासूनची मैत्री आहे. आता ती मैत्री तुटायची वेळ आल्या, त्यामुळं ते थोडं मला त्रास देण्याचा प्रयत्न करलाय. पण नाही, मी शाश्वत आहे, मी अमूर्तिक आहे, मी ज्ञानस्वरूपी आहे, मी अविनाशी आहे, आणि तो असा मी आत्मा आहे. हे पुद्गल शरीर आहे, माझं तर शरीर ज्ञान हेच माझं शरीर आहे. आत्म्याचं शरीर कोणतं आहे? ज्ञान हेच माझं शरीर आहे. असं चिंतन चालू आहे आत्म्याचं सगळं. आणि थोडं शारीरिक वेदना असल्यामुळं थोडं हलनचलन आहे. ते सशांत मरण असणार की नाही? सशांत मरणचा अर्थ तुम्ही किती शांत पडला याच्याशी काही नाही, तुमचा आत्मा किती शांत झालाय. आत्म्याच्या चिंतनाची धारा कोणती चालू आहे, त्याच्यावर सशांत हा शब्द घ्यायचा. नुसताच मी झोपलेलं शांत दिसतंय असं होत नाही. म्हणून समीचीन शांतता ही आत्म्याची शांतता, ही समीचीन शांतता आहे. शरीराची शांतता ही समीचीन शांतता नाही. म्हणून तुमचं आत्म्याचं चिंतन चालू असताना जीव निघून आत्मा निघून झाला पाहिजे. तो क्षण आहे किती अंतर्मूर्त, किती आहे तो? त्या अंतर्मूर्तासाठी एवढा सगळा उठाठेव चालू आहे बघा. एक अंतर्मूर्त आहे, त्या अंतर्मूर्तासाठी माणूस आयुष्यभर भोगत बसतोय. बरोबर आहे का शेठजी? एक अंतर्मूर्त, मध्ये अंतरपाठ, आणि त्याच्यात 8च मंगलाष्टका. या एका अंतर्मूर्ताचं फळ व्यक्ती मरूपर्यंत भोगतोय. आणि ह्या अंतर्मूर्ताचं फळ तो जीव मोक्षाला जोपर्यंत भोगतोय. दोन्ही अंतर्मूर्तच काळ आहे, दोन्हीचा काळ किती आहे? पण तो संसार परिभ्रमणाला उद्धी करणार आहे, आणि या संसाराच्या अंताला निमित्त आहे. म्हणजे तो अंतर्मूर्त साधण्यासाठी किती दिवस लोक लग्न, मूळ लग्न किती मिनिटाचं आहे? 5 मिनिटाचं मंगलाष्टकाचं 4-4 महिने अगोदर तयारी करत असतात. ते तर संसार परिभ्रमणाला निमित्त आहे. मग आपला शेवटचा अंतर्मूर्त जो समाधीचा आहे तो साधण्यासाठी ही 12 वर्षाची साधना सांगितली. किती वर्षाची? 12 वर्षापासून तयारी करत येतोय. आणि 12 वर्ष मला वेळ आगमानं, शास्त्रानं, भगवंतानी दिल्यानंतर सुद्धा जर शेवटला मी अस्थिर होत असेल तर मग पहिले 12 वर्ष मी केलो काय?
मी व्यवहारात मुलांना सांगतोय, कष्ट करायच्या काळात, घाम गाळायच्या काळात जी विश्रांती घेतात, त्यांना विश्रांती घेण्याच्या काळात घाम गाळायला वाढ येते. क्रमानं 12 वर्षाची जो साधना करतोय ना, त्याला शेवटला विश्रांतीच्या काळात कष्ट करायची आवश्यकताच नसते. म्हणून आपले गुरुनाम गुरु सुहृदसागर महाराज 12 वर्षाची संलेखना घेतली, 2 वर्ष फिरली, आचार्य सन्मती सागर महाराजांना दिगंबर दीक्षा दिली, 8-10-15 दिवसाच्या पिरियडमध्ये आचार्यपद दिलं आणि सांगितलं चले जाओ. आमचे आचार्यशी म्हणले, आम्ही जगाची समाधी करतोय आणि माझ्या गुरूंच्या समाधीच्या वेळेला मी नाही राहिलो तर लोक म्हणतील आचार्यपद घेऊन बाहेर पडला, गुरुची सेवा केली नाही. ते काय उत्तर द्यायचं तुमचं तुम्ही द्यायचं, माझ्यापाशी कोण राहायचं नाही. कुंतलगिरी सिद्ध क्षेत्रावरून त्यांनी एक पाऊल बाहेर विहार केला नाही. किती 2 काय 3 वर्ष. कुठला समाज नाही, कोण नाही. त्यांनी 2 वर्ष अगोदर सांगून ते जमिनीत एक गुफा तयार केलं. तुम्ही बघितलं अच्छला मला माहीत नाही. कुंतलीला 2003-4 सालाला त्यांची काहीतरी समाधी झाली. तर त्याच्यात एकदा आहारला वर यायचं आणि दुपारी 1-2 तासाच्या स्वाध्यायीला लघुशंका काडगी हे काय मौन. त्याच्यात एकदा जाऊन बसले, काय नाही. अगोदर त्यांच्याकडे स्वाध्यायाचं परिणाम होतेच, स्वाध्यायाचं ज्ञान होतं. आम्ही त्यावेळी ते तात्यासाहेबांचे काका आणि मी सेवादलात नुकताच त्यावेळेला भरात होतो. आम्ही तिथं जाऊन 2-2, 4-4 दिवस राहणार. आम्ही म्हणाले महाराजांना 10-10 तास खाली जाऊन बसतात, काय जीव गमते, नेमकं करतात तर काय. 8-8, 7-7, 8-8 तास कोणाचं तोंड बघत नव्हते. ते लघुशंकेला जरी आले, किती लोकांचं दर्शन लावू देत. नीट खाली मान घालून जायचं, लघुशंका करून यायचं, कायोसर हातपाय धुवून घालं आणि खाली. म्हणून मी बाकीचं विश्लेषण आता नंतर सांगेन. त्यांचं समाधी एवढी छान झाली आणि तुम्हाला जेवढी अनुकूलता मिळाल्या तशा अनुकूल विचाराचं कोणच नव्हतं. पण समाधीच्या वेळेला 2004 असेल माझ्या अंदाज, 3-4. समाधीच्या वेळेला त्यांनी माताजी प्रतिकूल परिस्थितीला त्यांनी अनुकूल परिस्थिती निर्माण केली. फार जबरदस्त विषय, चिंतनाचा विषय, आदर्शाचा विषय, फार फार भयानक. वर्षाची जी साधना आहे ना, ही साधूंनी ते अन्न पाणी खाणं पिणं कमी करण्यालाच तो 12 वर्षाचा काळ सांगितला, तो खाण्यापिण्यातच अडकली. यावर्षी हे कमी करायला पाहिजे, त्या वर्षी ते कमी, यावर्षी. पण असं कोणीही समजलं नाही की कुठल्या वर्षी किती माझी जबाबदारी कमी झाली पाहिजे. मी किती समाजातनं एक तास मी त्याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे. आज मी समाजाला 10 तास देत असेन, तर आज 12 वर्षाची माझी समाधी घेतलो, त्यातले 2 तास कमी माझी. आज सुखसागरांचं 1.5 वर्षात झालं सोडा, 12 वर्षाची समाधी घेतल्यावर 1.25 वर्षात. पण 12 वर्षाच्या समाधीचं परत 1 वर्ष 1.5 वर्ष गेले. आता मला समाजातले कितले वेळ कमी करून माझ्यात किती वेळ द्यायला पाहिजे. अनेक परत 1-2 वर्ष गेले आणि मग मला आता त्यातले वेळ कमी करून माझ्याकडे किती वेळ द्याल. असं करत शेवटचे जे 1 वर्ष असतो तो फक्त आहार आणि 5 मिनिटं उपदेश किंवा
एवढा तास दीड तासच समाजामध्ये, बाकीचा परिपूर्ण वेळ फक्त स्वाध्याय, ध्यान, आत्मचिंतन. कर्तृत्व बुद्धी तर पूर्ण शून्य झालेली असते तिथं. ह्या कषायांची पण ती एक प्रोसिजर आहे. पण आज बहुतांशी साधू विद्वान किंवा ही लोक, तुम्ही कधी पण विचारा, 12 वर्षाची साधना घेतली होय, काय करताय? आता 5 वर्ष झालं 2च धान्य खातोय, एकदाच जेवतोय, संध्याकाळी नुसतं पाणी पितोय. हे खाण्यापिण्याचं सांगतात. मी आता 7 वर्ष झाली संलेखना घेऊन, मी आता 5-6 तास झालं ध्यान करतोय, 2च तास स्वाध्याय करतोय. मी आता माझ्या या सगळ्या जबाबदारीतनं मुक्त झालो, सगळं माझ्या शिष्यांना दिलो, आता मी त्याच्यातलाही भाग घेत नाही. हे कोण सांगते का मला? आठवून सांगा तुम्ही फिरून. ह्या भूमिकाच नाहीत. खायचं किती सोडलो, शरीराचं वजन किती कमी केलो, माझं शरीर किती क्रूर झालं, ते म्हणजे संलेखन आहे का? ती इथं आचार्यानं सांगायचं. स शांती मरता तिर्यंच्यावर नरक नाही पाहता. मी काल उदाहरण दिलो ते पेरूचं. अंतर्मुहूर्तामध्ये आता समाधी व्हायची वेळ आली, एक अंतर्मुहूर्तात आता माझा जीव जाणार आहे, आणि एका शानीनं पिकलेला पेरू आणून ठेवला तिथं, चढवला महाराजांना अर्घ्यामध्ये. त्याचा वास एवढा सुंदर होता, ते वास महाराजांच्यापर्यंत गेला, पेरू आवडत होतं. त्या महाराजांना पण माहिती आहे मी आता खाऊ शकत नाही, ही माझी क्षमता नाही, ताकद नाही, शारीरिक ताकद नाही, मानसिक नाही, आणि आता बाह्य परिस्थिती तशी नाही. हे माहीत असताना सुद्धा त्यांनी विचार केला, एवढे एक पेरू खाऊन यम संलेखना घेतलो असतो तर बरं झालं असतं. आणि तेवढ्यात आयुकर्माचा बंद झाला. ते शांतच झोपलेले होते महाराज. शांतच उदाहरण तर शास्त्रात असंच आहे. आणि त्याच पेरूमधली आळीहून जन्मली, म्हणून त्याला सशांत मरण म्हणता येणार नाही. हाँ, और धर्म ध्यान अनशन पूर्वक. धर्म ध्यान व्हायला पाहिजे, अनशन व्हायला पाहिजे. अनशन म्हणजे उपवास, शारीरिक उपवास, अन्न पाण्याचा त्याग, आणि निश्चयाचा उपवास, आत्म्यामध्ये वास. उप म्हणजे आत्मा, वासमध्ये राहणे. उपवासपूर्वक धर्मध्यानपूर्वक जो मरतो तो सुरपती म्हणजे वैमानिक देवांच्यामध्ये, सम्यक दृष्टी देवांच्यामध्ये जन्म घेतो, आणि मग पुढचं भविष्य आपलं सुरक्षित करतो. हे वास्तविक समाधी मरणाचं खरं कारण आणि त्याचं फळ आहे. जाके मरण का अवसर में आर्त जो दुख रूप परिणाम नाही होय, अर शांतिमान कहिए राग रहित द्वेष रहित समभाव रूप चित्त होय, सो पुरुष तिर्यंचनार्की नाही होय. जो धर्म ध्यान सहित अनशन व्रत धारण करी कई मरई, सो तो स्वर्ग लोक में इंद्र होय, तथा महारिद्धिक देव होय, अन्य पर्याय नाही पावे, ऐसा नियम आहे. आणि नियम आहे, आर्त्र रौद्र ध्यान रहित जे शांत धर्मध्यानपूर्वक मरण करतात ते नरक आणि तिर्यंची गतीत न जाता नियमानं वृद्धिधारी देवांच्या मध्ये त्यांचा जन्म होतो. इथं नियम आहे म्हणून सांगितलं. आर्त रौद्र ध्यान म्हणजे काय? आर्त ध्यान कशाला म्हणायचं? इष्ट वियोग, अनिष्ट, आणि तेच आम्ही करत बसलो तर
आवडती व्यक्ती, राग स्नेह असणारी व्यक्ती दूर गेली, तिला जवळ कसं करीन याचा मनात राग असेल, राग म्हणजे स्नेह. मला इष्ट नसणारी व्यक्ती समोर आली तर त्याला दूर करण्याचं ध्यान आम्ही करत असेल, मग त्याच्यात आपोआप स्पर्धा वाढते, त्याच्यात ईर्ष्या वाढते. मग त्या व्यक्तीला दूर करण्यासाठी यदाकदाचित अवर्णवाद, अवर्णवाद म्हणजे काय, जो त्याच्यामध्ये दुर्गुण नाही, जी चूक नाही ती त्याच्यावर परत लादून त्याला आपल्यापासून दूर जाण्याचा, दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असेल, तर मग तो समाधी काळात धर्मध्यान बाजूला राहिलं, आर्तरौद्रध्यान झालं. आणि यदा कदाचित तो काळ आयुकर्माच्या बंधाचा काळ, त्याला काय कुठला काळ म्हणायचं, 8 अपकर्षण काल, आयुकर्माच्या बंधाचा तो काळ असेल. आणि त्यावेळेला आम्ही आर्तरौद्र ध्यानामध्ये असेल. एखाद्यावर चिडण्याचे परिणाम, हिंसानंद, मग कोण किती जरी केलं, दिगंबर मुद्रेसहित नरक अवस्था मिळत नाही असं शास्त्र सांगतंय. पण तिर्यंची गतीत तो जाणार नाही असं नाही, तिर्यंच्यांचं उदाहरण दिले, तिर्यंची गतीत गेलेल्याचं उदाहरण दिलंय. म्हणून सेवा करायला असणाऱ्यांची सुद्धा तेवढीच नैतिक जबाबदारी असते आमच्यासारख्यांना धरून, की आपल्या निमित्तानं, कुठल्याही निमित्तानं असं कुठली आपल्याकडं चूक होता कामा नये की ज्याच्या निमित्तानं शपक राजाची परिणाम बिघडतील. आम्ही चुकायचं नाही, त्यांच्या कर्माच्या उदय त्यांचे परिणाम बिघडू देत. आम्हाला कुठल्याही असमाधीला निमित्त आम्ही निमित्त होऊ शकत नाही. आणि शपक राजांनी एवढे परिणाम स्थिर ठेवायचे असते, बहिरंग निमित्त किती पण चुकू दे, सेवा करणारे आणि कुणी जास्त चुकत नाही, ना शपक जास्त चुकत असतो ना सेवा करणारे. कारण समाधीची भावना झाली म्हणजे त्या शपकाच्या परिणामांची तेवढी विशुद्धता असतेच. आणि शपकाची सेवा करायला येणारा प्रत्येक व्यक्ती तेवढी मनाची मानसिक तयारीने आपल्या विशुद्धी वाढवून आलेलेच असतात. त्यामुळं कुणाच्याच मोठ्या चुका नसतात. शपकाची चूक जर असली तरी ती सुद्धा ती छोटी असते, आणि सेवकांची सुद्धा चूक असली तरी ती छोटी असते. सेवक चुकले तर चुकू देत, पण शपक चुकून चालणार नाही. आणि तेवढ्यासाठी बहिरंग निमित्ताकडे ध्यान असतं का म्हणे, अंतरंगाकडे पाहिजे. बे के बे कायम डोळे झाकून आत्मध्यान, धर्मध्यान, आणि डोळं उघडले की बहिरंग निमित्त सुद्धा धर्मध्यानाचं निमित्त असं. आणि जेवढ्या असंयमी लोकांचा सहवास तेवढे परिणाम असंयमी. त्यांची कपडे तसली, त्यांचं खानपिन तसलं. आम्हीच काय म्हणतोय, जैसे खावी अन्न वैसे होवे म्हण. अभक्ष खातात, कुठले नियम नाहीत, म्हणून केवळ 10 दिवस 8 दिवस शिबिरात बसल्यावर त्यांच्या परिणामांची लई मोठी विशुद्धी झाली आणि त्यांना आत्मध्यान लागलं. हे आपल्यासारख्यानं सांगितलं तर पटल. कांदा खातोय, लसूण खातोय, रात्री जेवतोय, काल संध्याकाळपर्यंत हे सगळं केलं आहे, आणि आज सकाळी शिबिरात आला आणि नुसता डोळं झाकला म्हणजे हे त्याला आत्मध्यान झालं, आत्मानुभूती झाली. आपल्याला कुणाला पटल? पटण्यासारखी गोष्ट आहे नाही पटणार. तसं ही आत येताना असंयमी लोक, अंगात साडी कपडे हे सगळे व्यवस्थित घातलेत, पण आत यायच्या अगोदर त्यांचे परिणाम सगळे सांसारिक,
हे म्हणून शपकाची सेवा व्यवस्था हे देशव्रती आणि महाव्रतींनीच करायला पाहिजे. त्या देशव्रतींच्या मध्ये सुद्धा जी जरा जबाबदारी म्हणजे जरा अनुभवी वयोवृद्ध ज्यांच्या ब्रह्मचर्य व्रताच्या नियमांचे पालन आदी आदी असे जे करणारे असतात त्यांना प्राधान्य द्यायचं. कारण ते परिणाम कसले करून येतात ना, ती इथे शपक राजापाशी आल्यावर त्यांची वयावृत्ती करताना त्यांचं ते करताना आणि त्या बघा ते असेमीच आहेत. काय जरी जात नसलं, जाता जाता एकच शब्द असलं बोलणार, त्या शपक राजाच्या शांत तलावामध्ये खडा टाकून तरंग उत्पन्न करून जाणारच. म्हणून जेवढं आपल्याला समीचीन रूपात एकांत साधता येईल तेवढा साधायचा. आणि एकांतामध्ये बसल्यावर परिणामाची विशुद्धता होत नसेल, म्हणजे कमतरता होत असेल, तर साधू संतांना आजूबाजूला घेऊन कायम भक्ती, पाठ, स्वाध्याय, चिंतन, मनन, ध्यान ह्याच्यामध्ये लीन व्हायला पाहिजे. असंयमींचा संपर्क जास्तीत जास्त कमी झाला पाहिजे. तर आर्त आणि रौद्ररूप दुःखरूप परिणाम होणार नाही. आणि शांतिमान, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला पटणार नाही तरी पण सांगतो. मी इथं यायच्या वेळेला, माताजींच्या खोलीत यायच्या वेळेला, मी मनातल्या मनात तिथं माझ्या खोलीत बसलो, कुठं जर बसलो तर मनातल्या मनात मी 1 मिनिटात ओम शांतीचं 3 वेळा मी जापी घालतो. कारण मी इथे यायच्या अगोदर कोणाशी कुठली चर्चा झाली, माझ्या डोक्यात आता कुठल्या ज्ञानाचा प्रवाह चालू आहे तो सोडून शांत विचारानं तिथं मी ते सगळं विसर्जन करतोय आणि मग इथं येतोय. कारण ते माझ्याबरोबरचे परमाणू इथे येऊन येत. म्हणजे आम्ही साधू असून आम्ही हे विचार करायला लागतंय, तरी असंयमीचं घेऊन काय बसलो आपण. मी तिथनं येताना कमामी सव जीवानाम सवी जीवा कमून तुम्ही मिथिमी सो बोधी सो वैरमजम केनवी बोधी समाधी परिणाम शुद्धी स्वात्म उपलब्धी शिव, असं काय तर बडबड स्तोत्र बडबडतच नसेल तर गुरूंचं देवाचं गाणं म्हणत येतोय. मनातल्या मनात का विना मी दे का हितं जायच्या अगोदर तिथले काय खोलीतले परिणाम आहेत, काय विचार आहेत, काय वर्गण आहेत, ते तिथल्या तिथंच विसर्जन. हितं जाताना का मला माताजी नाही शिकवायचं आहे, शिकवायचं आहे तर परिणामांची स्थिरता पाहिजे. आणि ज्यावेळी माझ्या परिणामांची स्थिरता नसते मी येतच नाही इकडं. मी महाराजांनाच सांगतोय तुमचं तुम्ही घ्या जावं, नसेल तर आज क्लास नाही सांगा माताजींना. पण फॉर्मॅलिटी करत बसायचं नाही. तेच 4 अशुद्ध माझे अशुभ विचाराचे परिणाम वर्गणा इथं जाता जाता माझ्या मनातनं जर सुटून गेले तर त्याचा प्रभाव पुढे 1 तासभर राहतो. हे मुद्दामनं मी सगळे दीदी लोकांना, काकींना, हे तुम्ही सगळे सेवा, हे ब्रह्मचारी, श्रीकांत भैया, या सगळ्यांना, हे साधू लोकसुद्धा इकडे येताना तुम्ही या पद्धतीचं चिंतन करून इथे यायला पाहिजे. इथं तुम्ही क्लास घ्यायला आला नाही, इथे एका क्लासला आला नाही, तुम्ही साक्षात प्रॅक्टिकली पंचकल्याण पूजेला आलाय. त्या पंचकल्याण पूजेत दगडाच्या मूर्तीवर संस्कार करून त्याला पूजनी करायचं आहे. इथे एका आत्म्यावर संस्कार करून आपल्याला त्याला पूजनी बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर इथं परिणामांची नका एवढी अशुद्धता असत. मी 99% मला जर वेळ मिळाला ना, निदान येता येतं उभारून पाया तर पडणार आणि मी येणार. आणि जरा 5 मिनटं वेळ असलं तर मी तिथं बसणार आणि मग येणार. मी मोठेपणा सांगाल नाही माझं,
शास्त्र काय, आमच्यासारख्यांच्या जबाबदाऱ्या काय सांगते हे. मग संकटच्या माताजींनी विचार केला पाहिजे, आम्हाला एवढ्या जबाबदारीत इथं माताजींच्यासाठी ठेवलंय, तर आम्ही बाहेरच्या लोकांशी किती संपर्क ठेवला पाहिजे. असं काय बाहेर कुठं जरी बोललो केलो तरी 5 मिनटं बाहेर बसून ध्यान करून त्याचं विसर्जन करून त्या विचारांचं विसर्जन करून मग आत प्रवेश करायचा आहे. ती दीदी लोकांनी, प्रतिमादारींनी, या सगळ्यांनी हे करायला पाहिजे. तर हे आर्द्र रौद्र ध्यानाला निमित्त असणारे सगळं बाहेरच्या बाहेर राहील आणि आत परिणामांची तेवढी विशुद्धी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग असं जे ज्यांचं मरण होतं ते नियमानं सुमरण, सम्यक मरण, सशांत मरण, सुशांत मरण असे याला म्हणले. जो उत्तम मरण का अवसर पाय करी के आराधना सहित मरण में यत्न करो. उत्तम मरणाचा अवसर बघा, मी मागाशी म्हटलो ते शब्द आले. उत्तम मरणाला निमित्त आणि काय म्हणतो संधी. अवसर म्हणजे काय, संधी. संधी मिळाल्यानंतर आराधना सहित मरणामध्ये यत्न करो. यत्न करो म्हणजे प्रयत्न करा, पुरुषार्थ करा. अरे मरण आवते भयभीत होय, परिग्रह में ममत्वधारी आर्त परिणामी सो मरण करी कुगती में मत जाओ. आणि मरणाला जवळ बघून मरणाची भीती, परत परिग्रह किंवा हे राग द्वेष स्नेह ह्या सगळ्या लोकांच्या बद्दलचं प्रेम आधी आधी असं करत हे सगळं ममत्वभाव धारण करून आर्द्र परिणामांनी मरण केलं तर कुगतीमध्ये जातंय. मत करो, कुगती में मत जाओ. त्याची काळजी करण्याचा प्रयत्न मी जास्त करतोय की कोणाच्या परिणामांची अशुद्धी होऊ नये. होत असली तर चांगल्या पद्धतीनं समजावून सांगावं. आपल्या सगळ्यांच्या म्हणजे माझी धरून आपल्या सगळ्यांची अवस्था काय झाल्या, आदेश स्वीकारायची सवय लागल्या. काय स्वीकारायची सवय लागल्या, आदेश. आदेश स्वीकारणारा हा गुलाम असतो. ऐकायला का झोपालाय, आदेश स्वीकारणारा गुलाम असतो. गुरूंच्या सूचनेलाच आदेश मानून जो जगतो तो शिष्य असतो. गुरूंना आदेश द्यायची वेळच येऊ नये आणि गुरु मला काय बोलायला लागले त्या सूचना समजावून घेऊन तोच माझ्यासाठी आदेश आहे. आदेश देताना सुद्धा फार पीडा होतात. आदेश देणे एवढं सोपं नाही, लक्षात ठेवा. तुम्ही आदेश स्वीकारून तुम्ही पुण्य मिळवताय. तुम्ही आदेश स्वीकारून पुण्य मिळवताय, पण आदेश देणाऱ्यांना किती त्रास होतोय ती तिथे गेल्यावरच कळते. सूचनेलाच आदेश मानायचं. पण आम्हाला काय झाले, कावल्याशिवाय चिडल्याशिवाय आम्ही चुकलोय आणि आमची चूक त्यांनी सांगितली ती वाटतच नाही. पण तेच प्रेमानं सूचनेच्या माध्यमातून समजावून सांगायला लागल्यावर आम्ही त्याला स्वीकारलं पाहिजे, समजावून घेतलं पाहिजे. पुढं खड्डा आहे, बर मग आता ते तुम्ही ठरवायला पाहिजे ना. खड्डा आहे म्हणजे जाऊ नको म्हणा लागल्यात, तुम्ही का जाऊ नको म्हणला होता? तुम्ही नुसता काय सांगितलंय, पुढं खड्डा आहे. मी हो म्हणलो, तुम्ही सांगायला नको काय तिकडे जाऊ नकोस म्हणून. अरे सांगायची गरजच नाही, सूचना आहे, त्या सूचनेला समजावून घ्यायला पाहिजे.
इथे हेच सांगितलं. आर्त रौद्र परिणाम जे आहेत ना ते दुर्गतीला निमित्त आहेत, आणि तसं आपल्याला जायचं नाही कुगतीला. यो अवसर अनंत भवनी में नाही मिलेगा. यो समाधीचं जे संधी आहे अनंत भावात मिळत नाही. अनंत भावात नातेवाईक भेटतात की नाही, पाहुणेबाई भेटतात की नाही, संपत्ती भेटते की नाही, शत्रू भेटतोय की नाही, खाय प्यायला भेटते की नाही, सगळं आनंद भावात भेटतंय. कधीतरी एकदा समाधीची संधी द्या. 27 नक्षत्रातले एक नक्षत्र चुकलं, किती राहिले? लोक म्हणले 26, बिरबल म्हणला 0. असं कसं काय? 27 मधनं एक गेलं. बारकं पोरगं सांगतंय किती? 26. 0 कसला काय गणित तुझा? त्या तो बिरबल समजावून सांगतोय, शेतकऱ्यांच्यासाठी आज इरिगेशन आहे, त्या काळात नव्हतं. पाऊस पडल्यानंतर घात धरून बी पेरायचे असतात. त्याही तो सांगतोय हे एक नक्षत्र जर पावसाचं चुकलं तर बाकीच्या 26 नक्षत्रांना घेऊन काही उपयोग नाही. शेतकरी वर्षभर शेतात गेला आणि पेरायची घात घ्यायला चुकला तर तो वर्षभर उपाशी राहणार आहे. तसं समाधी घेणारा साधक, इच्छुक साधक, किंवा आम्ही दिगंबर मुनी महाराज किंवा मुमुक्षु मोक्षमार्गी जीव असतात, ते ह्या अनंत भावात कधीतरी एकदा येणाऱ्या संधीला, ते पण अनंत भावात मिळालेल्या व्यवस्थेच्या आहारी जाऊन, अशा कधीतर मिळणाऱ्या संधीचा जर तो फायदा न घेता परत त्याच्यातच अडकून पडला, मग किती राहिले परत आमचं गणित? 0. ती घात धरायला येणार. आज भोज आहार कविता काकीने करून आणला. मला बघूनच पोट भरलं. खायचं काय आणि काही नाही. माताजीने काही बघितलं पण नाही तिकडं. खरं मी काही खाल्ल्याशिवाय राहिलो नाही. तुम्ही खाल्ला नाही म्हणजे काय, मी खाऊन याचं काय नियम आहे? तुम्ही खाल्ला नाही, सगळं माझ्याकडं आलं, मी पण दिलो दणका ठेवून, काय मागं पुढं बैठले. पण सगळं तुम्हाला मिळाले. आणि बरोबर ते पाक धरायच्या वेळेलाच फोनवर 5 मिनटं शेठजींचा फोन आलाय. बोला शेठ, काय म्हणताय, कसं चाललंय? सगळं व्यवस्थित चालू आहे? सगळं आहे. शेठ बरोबर फोनवर बोलली. सकाळी 6 वाजल्यापासून राबा लागल्या. सगळं कळ्या पाडली, पीठ दळली, सकाळी उठून कळ्या पाडली, सगळं केली. बिन पाणी खाता पिता सगळं केली. बरोबर ती गुळाचं सगळं त्या गॅसवर ठेवून सगळं गरगडत बसली. आणि बरोबर ती पाक धरायच्या वेळेला कुठलं महाराज कुठलं माताजी गेलं म्हणजे शेठचा फोन घेतली आणि 10 मिनटं बोलत बसली. सांगा, पाकची जी पाक धरायची एक जी 5 मिनिटाची 2 मिनिटाची वेळ आहे ती चुकली, तुम्हाला कोण सुगरणबाई म्हणाल? नाही म्हणणार. शेठ माझे रोजचेच आहेत, इथनं गेल्यावर आणि शेठ पशीच आहे. पण आज मला माताजींचा महाराजांचा हार करायचा आहे. मला ह्याच्यात जरासुद्धा वेळ दौडून चालणार, मोह करून चालणार नाही. 23 तास 50 मिनटं शेठवरचा मोह नव्हता. बरोबर पाक पकडायच्या वेळेला शेठानी शेठच्या बोलण्यात फसली. आता ते काय देव कुठं गेलाय कुणास ठाऊक. 23 तास 50 मिनटं मी एवढं प्रयत्न केलो, 10 मिनटं जरा बोललो, देवा तू तर माझं काम, आता देव तुमचा स्वयंपाक करायला हवं.
जाऊ देव. ती चूक आम्हाला करून चालणार नाही. ती 23 तास 50 मिनिटाचा आमचा संबंध नाही. या 10 मिनिटं पाक पकडण्याची वेळ आहे. त्याही चुकला तर त्या बाईच्या स्वयंपाक गुणाची किंमत शून्य आहे. घात पकडायला चुकला, शेतकऱ्याचं गुण शून्य आहे. तसं समाधीची आलेल्या संधीचं फायदा घ्यायला चुकला तर त्या साधूचं जीवन व्यर्थ आहे. सगळं व्यर्थ आहे. मी एवढं वर्ष साधना केलो, त्याचा काय संबंध आहे? महत्वाच्या वेळेला रेल्वे आहे 2 वाजता, सकाळी 6 वाजता झोंब बसलायचा आणि 1:45 वाजता उठून गेलायचा 1 तासभर नाश्ता करून येतो म्हणून. आणि रेल्वे मास्तरला म्हणायचं सकाळ जर न बसलोय रेल्वेची मी वाट बघत 10 तास आणि माझ्यासाठी 15 मिनिटं तुला रेल्वे थांबवता आली नाही. थांबल ती रेल्वेवाला थांबल काय? तो म्हणतोय तुला कोण 6 वाजता येऊन बस म्हणलं होतं? आमचं टायमिंग लिहिलं की नाही 2ला आहे रेल्वे, तुझं तू 1:45ला येऊन बसायची होतीस. जग सगळ्यासाठी सगळं जग थांबेल, वेळ कुणासाठीच थांबत नाही. देवाला सुद्धा वेळेला थांबवणं शक्य नाही. हां, 2 तासासाठी 1500 रुपये गेलं. फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत, अत्यंत चिंतनाच्या गोष्टी आहेत, या विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. तर आपण या गोष्टी लक्षात ठेवून केलं पाहिजे. म्हणून यो अवसर अनंत भवनी मे नाही, अनंत भवाती अवसर नाही. आणि मग मरण छोडेगा नाही, आणि मरण तर सोडणार नाही. ताते सावधान होय, आता सावधान व्हायची वेळ आलेली आहे. धर्म ध्यान सहित धैर्य धारण करी देह का त्याग करो. आणि धर्म ध्यान सहित धैर्य धारण करून आम्हाला या शरीराचा देहाचा काय करायचा आहे? त्याग करायचा आहे. हे 2 विचार आहे. आज तुम्ही मला एवढं चांगलं खायला घातलं आहे. हां, हीच सांगितली तुम्हाला. नाही, तुम्हाला कुठली ट्रेनिंग असल्याशिवाय तुम्ही कामच करणार नाही. 12 वर्षामध्ये हे तुम्हाला शरीर कसं कृश करायचं, कशाही कसं कृश करायचं, हा सगळा फॉर्म्युला आहे ना. हे ठरलेलं आहे. साधं आपलं भाकरी करायचं एक फॉर्म्युला ठरला आहे, साधं एक झोपडी बांधायचा फॉर्म्युला ठरला आहे, सरबत करायचा फॉर्म्युला आहे. समाधी करायला असं कसं होईल? ते फार भावातलं पुण्य लागते. अचानक मृत्यू आला आणि समाधी झाली, त्याला लई मोठं पुण्य लागते. एवढं सामान्य पुण्य काम करत नाही तिथं. आणि तेवढं पुण्य माझं आणि तुमचं आहे काय मला माहिती आहे काय? कायच माहीत नाही आम्हाला. म्हणून ही 12 वर्षाची साधना करणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणून आपण सगळ्यांनी त्या पद्धतीने विचार करा. धनुष्यातून सुटलेला बाण, काय सांगायला लागलो मी? धनुष्यातून सुटलेला बाण, शरीरातून गेलेला प्राण, तोंडातून गेलेला शब्द, समाजातून गेलेली किंमत आणि आयुष्यातून गेलेली वेळ, 3 काळात कधीही परत आणता येत नाही. मग काय करायला पाहिजे? प्रत्येक समयात आपल्याला धर्मध्यान, प्रत्येक वेळेत आपल्याला धर्मध्यान आणि संधीचा फायदा घ्यायला पाहिजे की नाही? हां, मग तो संधीचा जो फायदा घेतो तोच व्यक्ती यशस्वी होतो जीवनामध्ये. त्यामुळं
निरपेक्ष जीवन. मी जे करतोय त्याचं काय मला फायदा तोटा माहीत नाही, आत्ताचा क्षण मला आनंदात घालायचा आहे. आणि म्हणून काय मागायचं आहे आपण? इतनी शक्ति हमें दे ना भगवन, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण, फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन ही बन जा ये मधुबन, अपने करुणा का जल तू बहा करे, कर दे पावन हरिक मन का कोना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. त्यामुळे मी नमोकार मंत्र म्हणतो, भगवंतांचं दर्शन करतो, गुरूंचं प्रवचन ऐकतो, मी जापे घालतो, मी मिरी भावना म्हणतो. ह्यानं मला काय मिळणार आहे? भविष्यात काय मिळणार आहे माहीत नाही, पण वर्तमानमध्ये मला शांती, समाधान, आनंद आणि मनाला धैर्य मिळते की नाही त्याच्यामुळं. बस भविष्य कल्पना आहे, भूतकाळ सपना है, वर्तमान अपना है. त्यामुळं भविष्याच्या कल्पना करायच्या नाहीत, भूतकाळाच्या सपनात अडकायचं नाही. वर्तमानमध्ये जे आपल्या हातात आहे त्याचा फायदा करून घ्यायचा. हे ज्याला कळलं तो जीव केवली होतो. केवली होतो म्हणजे रडकी केवली नव्ह, भगवान केवली होतो. कोण होतं? भगवान केवली होतो. मग आपला सगळा उठाठेव कशासाठी आहे? माझा तर उठाठेव केवली बनण्यासारखे. मी एवढं सगळं करायला लागलो कशासाठी करायला लागलोय? केवली बनण्यासाठी. मग आपल्याला केवली बनायचं आहे की नाही? नावाची केवली बनायची आहे काय गुणांची केवली बनायची आहे? गुणांची केवली बनायचं आहे. मग गुणांची केवली बनत असताना हे येणार, दुःख येणार, संकट येणार, त्रास येणार. शरीरामध्ये 5 कोटीपेक्षा जास्त रोग आहेत प्रत्येकाच्या शरीरात. किती? 5 कोटीपेक्षा जास्त रोग आहेत. काही रोग काही जणांचे उत्पन्न झाले, काही जणांचे रोग सुप्त आहेत, लपून बसलेत शरीरात. होऊ दे, आपल्याला 1-2 रोग उत्पन्न झालेत. नरकामध्ये एका वेळेला सगळे रोग उत्पन्न होतात. आपल्याला तर 1-2 रोगच उत्पन्न झालेत म्हणजे जागर झालेत. तर आपण रोगाला भ्यायचं नाही, संकटाला भ्यायचं नाही, दुःखाला भ्यायचं नाही, मृत्यूला भ्यायचं नाही. कशालाही न भेता मैत्री भाव ठेवून आपल्या जीवनामध्ये आपण धर्मध्यान करायचं, म्हणजे आपल्या आत्म्याचं कल्याण होतं. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.